एप्रिल सुरू झाला आणि आपलं हे वर्ष सुरू झालं ना नवीन, त्यामुळे मग आता मला रजिस्टर घ्यायला जायचं होतं म्हणून मी बाहेर निघाले होते. खूप ऊन होतं कारण आज मॅडम थोडं लेट येणार होत्या म्हणून मी रजिस्टर घ्यायला आजच निघाले. कारण आता आज आहे 2 तारीख आणि म्हटलं की आता जर आत्ता नाही घेतलं, काल पण जायचं होतं पण काल आम्हाला होती सुट्टी, त्यामुळे थोडासा टाईमपास करत आम्ही क्लिनिकमध्येच बसलो. नंतर बाहेर कुठे मी गेलेच नाही. मग नंतर बघा इकडे आले होते स्टेशनरीच्या शॉपमध्ये. खूप मोठं शॉप होतं. आता एवढ्या मोठ्या शॉपमध्ये आल्यावर आता प्राईस काय कमी करणार आहेत. मी खूप रजिस्टर शोधले, मग बघितलं कोणते कोणते रजिस्टर आहे, डायरी वगैरे काय आहे जिथे मला कमी प्राईजमध्ये मिळेल. कारण वर्षभर पुरेल असं रेकॉर्ड राहील असं रजिस्टर मला हवं होतं. आणि इकडे मग खूप स्टेशनरीमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, डायऱ्या, अजून लहान मुलांसाठी सॉफ्ट टॉयज वगैरे खूप सुंदर सुंदर होते. मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये. तर बघा या शॉपमध्ये मी आले होते आणि इकडे अशा मोठ्या छोट्या मोठ्या खूप सगळ्या डायऱ्या होत्या ज्या डेलीसाठी आपण काही गोष्टी रेकॉर्ड वगैरे ठेवू शकतो. ज्यांना कुणाला डायरी लिहायची वगैरे सवय असते त्यांच्यासाठी. आणि इकडे असे सुद्धा टॉयज होते बघा, किती सुंदर असे आहेत ना. हे छोटे छोटे असे टॉयज होते आणि बॅगसुद्धा होत्या लहान मुलांच्या. बर्थडेसाठी ज्या गोष्टी लागतात, बर्थडेला वगैरे डेकोरेशनसाठी, या सगळ्या गोष्टी या स्टेशनरीमध्ये. लकी स्टेशनरी म्हणून आहे हे. मग आमच्या क्लिनिकच्या बाजूलाच आहे, तिथे आहे हे. आणि खूप सगळ्या व्हरायटी इकडे होत्या. आणि बघा सॉफ्ट टॉईजमध्ये एवढे सुंदर होते ना, वरून आपलं लक्षच हटत नव्हतं. म्हणजे खूप सुंदर होते. आमच्या लहानपणी तर एवढं काय, म्हणजे पुण्यामध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या. गावाकडे एवढ्या गोष्टी काही नसतात. तर बघा सॉफ्ट टॉईजमध्ये किती सुंदर सुंदर गोष्टी असतात ना. म्हणजे लहानपणी फक्त हे कधीतरी बघितलेलं किंवा हे फक्त बघतच राहायचो. लहानपणी एवढ्या गोष्टी काही मिळायच्या पण नाही. आपण नुसते शाळेमध्ये नाही का कधीतरी त्या कसल्याही बॅग घेऊन आपण जायचो. तर अशा गोष्टी आजकाल बघायला मिळतात. सॉफ्ट टॉईज वगैरे बघितले. नंतर मग खूप रजिस्टर शोधल्यानंतर मला हे एक रजिस्टर दिसलं आणि मग त्याच्यामध्ये मला वाटलं की ठीक आहे, बघूयात मागच्या वर्षी जसं होतं ना त्याचप्रमाणे घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मी एक डायरी काढली होती. मोठं रजिस्टर मॅमना फोटोज वगैरे पाठवले हे घेऊ की काय करू म्हणून. मग मॅमने म्हटलं घेऊन टाक म्हणून. आणि याचं प्राईज होतं ना MRP. मी त्यांना म्हटलं डिस्काउंट वगैरे काही द्या म्हणून, पण त्यांनी नाही दिलं. कारण काय असतं, इथे मोठी मोठी एवढी शॉप असतात ना, तिथं असेच असतात की जिथे MRP प्राईजवरच सगळं विकलं जातं. मग सिस्टरांच्या हाताने, माझे त्या फ्रेंड आहेत त्यांच्या हाताने मग उद्घाटन केलं, काढून वगैरे घेतलं. आणि मग नंतर आजपासून हे रेकॉर्ड आपल्याला वर्षभरासाठी मेंटेन करायचं आहे. कारण काय असतं, आपलं हे वर्ष आता हे सुरू झालं तर आपल्याला हे रेकॉर्ड वगैरे रजिस्टर वगैरे चेंज करायचे असतात. म्हणून मी मॅमना म्हटलं होतं की नवीन रजिस्टर आपल्याला हवं आहे. मॅम म्हणाल्या तूच घेऊन ये. आता मग याचं MRP होतं त्याच्यापेक्षा एक्स्ट्रावरचे पैसे. म्हटलं ठीक आहे, तसं चांगलं आहे तर वर्षभर पुरेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.